लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसवात त्या विजयला म्हणत असतात की तुम्ही सुद्धा एक गुन्हा केलाय ना जावई बापू, विसरलात का? तुम्ही नंदिनीला धडक मारली होती, तर आता त्या गाडीची ना आपल्याला विल्हेवाट लावायला हवी. तर आता विजय त्या गाडीच्या जवळ जातो आणि गाडीच्या आतमध्ये जाऊन आता तो गाडी घेऊन चाललेला असतो. तेवढ्यातच आता एक बाई त्याच्या गाडीच्या जवळ येते आणि काचेवरती जोरात मारत असते. तर विजय आता तिच्याकडे बघतो आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. तो तिच्याकडे बघून आता खूपच घाबरतो. तर दुसरीकडे आपण पाहतोय की नंदिनी आणि जीवा खोटं पोट घेऊन आलेली असतात. तर नंदिनी म्हणत असते की जीवा, आपण वस्तू तर आणलेली आहे, आता फक्त ती खोलीपर्यंत घेऊन जायला पाहिजे, असं म्हणून ते दरवाजा उघडतात. तेवढ्यातच आता दुसरीकडे म्हणजे तिकडे पुढे काव्या, मानिनी आणि मिथुन काका शुभम करोती म्हणत असतात. त्यांना पाहून आता हे दोघे जण खूपच घाबरतात. जीवाच्या हातातून तर गाडीची चावीच पडते. तर आता मग नंदिनी खूपच घाबरते. तर काव्य आणि त्या सगळ्यांचं लक्ष त्या दोघांकडे जातं. तर ते दोघे जण आता खूप घाबरलेले असतात. तर आता मानिनी आणि काव्या ओळखू शकतील का नंदिनी आणि जीवाचा हा प्लॅन, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.